की दररोज सकाळी विद्यार्थ्यांनी किमान 1 तास हे खेळलं पाहिजे आणि खेळल्यामुळे आपले शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होतो आणि म्हणून त्यांनी हा दिलेला संदेश आमचे सर्व माजी शिक्षक पाळत होते आणि आम्ही तो पाळण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो। या लंगडी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नाशिक शहरातील विविध शाळा दरवर्षी सहभाग नोंदवत असतात। त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खेळण्याचा आनंद मिळतो। वेगवेगळ्या शाळांचे शिक्षक या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण होते। आपल्या शाळेत आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, वेगवेगळे प्रकल्प राबवत असतो, त्यांचीही आपल्या विचारांची एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते आणि या आंतरशालेय लंगडी स्पर्धेच्या माध्यमातून एक खेळाचा, एक ज्ञानाचा आणि आनंदाचा उत्सव हा दरवर्षी या ठिकाणी होत असतो। आणि आज सन्माननीय चेतन अग्निहोत्री सर, मलेशिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी नाशिकचा झेंडा अटकेपार लावला आहे। मलेशिया येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण 964 स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेत 42 किलोमीटर रनिंग, 3.8 किलोमीटर स्विमिंग व 180 किलोमीटर सायकलिंग असे 3ही प्रकार करावे लागतात। या 3ही प्रकारात आदरणीय सरांनी बाजी मारली असून त्यांनी ही स्पर्धा 15 तास 10 मिनिटे 46 सेकंदामध्ये पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे डेक्कन क्लिप हँगर तसेच पुणे ते खूप छान करताय। मला तुमचा एक पहिला गेम पाहायचा आहे। लवकर खेळायला सुरुवात करा आणि असेच खेळत राहा। लहान असताना म्हणजे तुमच्या वयाचा असल्यापासून मला आठवतं, मला माझी आजी सांगायची, हसा खेळा पण शिस्त पाळा। तो नियम मी अजूनही पाळतो, तुम्हालाही तेच सांगतो। रोज खेळा, हसा खेळा पण शिस्त पाळा, अभ्यासही करा आणि असेच पुढे जा। उत्तम होते या ठिकाणी विविध शाळांच्या खेळाडूंकडून या ठिकाणी संचलन होत आहे। या ठिकाणी आज जवळजवळ 26 शाळांच्या संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवर पुन्हा बसायचे आहे। अठरा गेला मुलांचा या ठिकाणी सुरू झालेला आहे।
आपण सर्व या ठिकाणी सहभाग आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. शाळेचे किंवा बक्षीस मिळवणे नव्हे तर स्वतःला ओळखण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि इतरांकडून शिकण्याची एक सुंदर स्पर्धा असते. आजच्या प्रत्येक स्पर्धकाने या संधीचा उत्तम उपयोग केला आहे. याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. प्राथमिक स्तरावर अशा स्पर्धांचे आयोजन करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. कारण याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घडत असतो. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, वक्तृत्व, चित्रकला यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हेच ओळखून रचना विद्यालयाने हे कार्य सातत्याने करत आहे. याबद्दल विद्यार्थ्यांचे, विद्यालयाचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक करावे लागेल. स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि जे यावेळी विजेते ठरू शकले नाही त्यांनाही मी सांगू इच्छितो की आजचा अनुभव हा उद्याच्या यशाची पायरी आहे. हार ही अपयश नसून ती पुढे अधिक चांगले करण्याची प्रेरणा असते. शेवटी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक वृंदांचे, परीक्षकांचे, पालकांचे आणि स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानतो. विद्यार्थ्यांनी अशीच मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय. ज्यांच्या कर्तृत्वाने आणि सामाजिक बांधिलकीने स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणारे श्री मिलिंद गंभीर सर, त्यांच्या सुवद्य पत्नी गंभीर मॅडम, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक संस्थेचे सचिव श्री शांताराम आंगेली सर, या रचना प्राथमिकचा जो काही उत्कर्षाचा मार्ग आहे तो अजूनही गगनापर्यंत भिडवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतायत अशा आपल्या सगळ्यांच्याच कॅप्टन निशा बर्वे मॅडम, पालक शिक्षक संघाचे म्हणजेच पालकांचे प्रतिनिधी सोनवणी सर, आमचे मित्र नवरचना विद्यालयाचे इंग्रजी माध्यमाचे क्रीडा शिक्षक शेळके सर, उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 2 सामने बघितल्यानंतर आम्हालाही आमच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आम्ही ग्राउंडवर त्यावेळेला केल्या आहेत ह्या आम्हाला आठवल्या. आणि विशेष कौतुक रचना प्राथमिक विद्यालयाच्या सर्वच शिक्षकांचं आहे. तनमन धनाने या आपण सहभागी होता, सगळ्यांचा उत्साह वाढवता. पण आता इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारतो, जे विद्यार्थी इथे बसले त्यापैकी किती विद्यार्थी पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होणार आहे? सगळे संघ जर पुढच्या वर्षी जर याच्यात सहभागी होणार असतील तर आम्ही संस्थेच्या वतीने आणि मी व्यक्तिगत माझ्या वतीने आत्ताच तुम्हाला सांगतो, हात खाली करा. बक्षिसाची जी रक्कम आहे ती पुढच्या वर्षी
व्यक्तिशः माझ्याकडून किंवा माझ्या माध्यमातून माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी प्रथम पारितोषिक जे असेल ते किमान 3,000 ते 5,000 असेल. कारण की आमच्या विद्यालयाचा रचना असेल नवरचना असेल याचा माझे विद्यार्थी हा आमचा अभिमान आहे आणि त्यांना फक्त शब्द जर टाकला का ह्या स्पर्धेचं सगळं प्रायोजकत्व आपल्याला स्वीकारायचं आहे तर पुढच्या वर्षीच्या ट्रॉफीचा आकार तुम्हाला वाढलेला दिसेल, पुढच्या वर्षी तुम्हाला बक्षिसाची रक्कम वाढलेली दिसेल, पुढच्या वर्षी प्रमाणपत्राचा आकार वाढलेला असेल आणि एका दिवसात स्पर्धा संपवून जास्तीत जास्त मराठी माध्यमाच्या शाळांना याच्यामध्ये सहभागी करून ग्राउंडवर विद्यार्थी कसा पुन्हा परत आणता येईल याच्यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही प्रयत्न करू. पण आजच मी सांगतो का या बक्षिसाची रक्कम ही हजाराच्या पटीत पुढच्या वर्षी आपल्याला वाढलेली दिसेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजपासून तयारीला लागा. आपल्यासोबत आलेल्या शिक्षकांनाही मी नम्र निवेदन करतो का आपल्याला माहिती आहे आमची परंपरा 50 वर्षाची आहे. 50 वर्षापासून ही लंगडी स्पर्धा ह्या विद्यालयाच्या माध्यमातून चालवली जाते. त्यामुळे आपण जर जूनपासूनच जर आपण त्या एखादा वर्ग निवडला आपल्या शाळेतला आणि त्या शाळेच्या वर्गाला त्या वर्षाचा लंगडीचा जर सराव चांगल्या पद्धतीने करून घेतला आणि अजून चुरस जर या स्पर्धेमध्ये जर निर्माण झाली तर नक्कीच अतिशय चुरशीचे सामने याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील. आणि असाच उत्साह वाढून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शिक्षकांचं नाव तुमच्या शाळेचं नाव आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जमवायला पाहिजे. आत्ताच आपल्या प्रमुख अतिथींनी सांगितले का हार जीत हा नंतरचा विषय परंतु अनुभव हा खूप मोठा आपल्या काठीशी असतो. ही तुमच्या आयुष्याची फक्त सुरुवात आहे. अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमधून आपण पुढे जात राहा. वाघेरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचंही आम्ही विशेष कौतुक करतो कारण की या विद्यार्थ्यांनी ह्या खालच्या स्तरापासून सुरुवात केली आणि यावर्षी संपूर्ण राज्यात वाघेरे आश्रम शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आदिवासी विकासच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेत एकूण 16 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पदकं पटकावली आहेत आणि राज्याचा बेस्ट प्लेअर ऑफ द अवॉर्ड हा सुद्धा वाघेरे आश्रम शाळेला झाला. म्हणजे त्यांच्या खेळाची निवड मिळेल ही जर ग्राउंडवर अशा स्पर्धांच्या माध्यमातून होणार असेल तर निश्चितच त्या शाळांचं भविष्य हे खूप मोठं असतं. उत्कृष्टरित्या पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आमच्या संस्थेचे सहसचिव माननीय श्री पंकज पवार सर यांनी इथून पुढे त्या सर्व स्पर्धांची स्पॉन्सरशिप दिली त्याबद्दल सरांचे आमच्या रचना परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि याच प्रकारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गंभीर मॅडम यांनी सुद्धा आमच्या या रचना विद्यालयांचा तुमच्यासारखा जो संघ आहे ना मुलांचा आणि मुलींचा त्या संघाचा संपूर्ण युनिफॉर्म देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद मॅडम.